मंडळी, मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात जवळपास 28 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर देशभरातून पाकिस्तान विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली। पण आता भारतानं पाकिस्तान विरोधात ठोस पावलं उचलत कारवाई करण्याचा बडगा उभारलेला आहे। दरम्यान आता भारताने पाकिस्तानचं नाकच दाबलं असून सगळ्यात आधी सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। पाकिस्तानची शेती आणि वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर सिंधू नदीवर अवलंबून असल्यानं या निर्णयाचा मोठा फटका आता पाकिस्तानला बसणार आहे। पण आता अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेत, जसं की सिंधू पाणी करार हा नेमका काय आहे, हा करार कधी झाला आणि कोणी केला, हा करार थांबवल्यानंतर पाकिस्तानला नेमकं कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सफारी। मंडळी, काल पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक पार पडली। यावेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आले। त्यामधलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे भारत सरकारकडून सिंधू करारावर स्थगिती देण्यात आली आहे। या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। मात्र भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा सिंधू करार नेमका आहे काय, त्याचं महत्त्व काय, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। तर बघा मंडळी, सिंधू नदीचं क्षेत्र हे 11.2 लाख किलोमीटर इतकं मोठं आहे। त्यातील 47% क्षेत्र हे पाकिस्तानात, 39% भारतात, 8% चीनमध्ये आणि अफगाणिस्तानामध्ये 60% क्षेत्र आहे। भारताची फाळणी होण्याआधीच पंजाब आणि सिंध प्रांत यांच्यामध्ये पाणी वाटपाचं भांडण सुरू झालं होतं, असं ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या ॲरन वुल्फ आणि जॉशुआ न्यूटन यांनी केलेल्या अभ्यासात नमूद केलं आहे। 1947 साली भारत आणि पाकिस्तानच्या अभियंत्यांनी भेटून पाकिस्तानात जाणाऱ्या 2 प्रवाहांवर जैसे ते करारावर स्वाक्षरी केली। त्यानुसार पाकिस्तानला सतत पाणी मिळत राहिलं। हा करार 31 मार्च 1948 पर्यंत लागू होता। त्यानंतर 1 एप्रिल 1948 रोजी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी हे प्रवाह रोखले गेले। त्यामुळे पाकिस्तानातील 17 लाख एकर जमिनीवर परिणाम झाला, असं जमात अली शाह यांचं मत आहे। त्यानंतर झालेल्या समझोत्यानुसार पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्यात आला। ॲरन वुल्फ आणि जॉशुआ न्यूटन यांनी केलेल्या अभ्यासानुसार 1951 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी टेनेसी व्हॅली अथॉरिटीचे माजी प्रमुख डेव्हिड लिलियनथल यांना भारतात बोलावलं। त्यांनी पाकिस्तानला भेट देऊन सिंधू नदीच्या पाणी वाटपावर लेख लिहिला। हा लेख जागतिक बँकेचे प्रमुख असणारे आणि लिलियनथल यांचे मित्र असणारे डेव्हिड ब्लॅक यांनी वाचला। त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी त्यावेळी या गोष्टीवरून संपर्क केला आणि त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठका सुरू झाल्या। या बैठका जवळपास दशकभर चालल्या आणि 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये सिंधू नदी पाणी वाटपावर स्वाक्षरी करण्यात आली। या कराराअंतर्गत सिंधू नदीसह तिच्या उपनद्यांचे पूर्व आणि पश्चिम नद्यांमध्ये विभाजन करण्यात आले। सतलज, व्यास आणि रावी नद्यांना पूर्व नद्या, तसेच झेलम, चिनाब, सिंधू यांना पश्चिमी नद्या ठरवण्यात आलं। या करारानुसार पूर्वीकडील नद्यांचं काही पाणी अपवाद सोडल्यास भारत कोणतेही बंधनाविना वापरू शकतो, तर पश्चिमेच्या नद्यांचं पाणी पाकिस्ताननं घेण्याचं ठरवलं। मात्र त्यातील काही नद्यांचं पाणी ठराविक प्रमाणात वापरण्याचा अधिकार भारताला देण्यात आला। त्यामध्ये वीज निर्मिती, शेतीसाठी पाणी वापरण्याची मुभा देखील देण्यात आली। या करारानुसार एका सिंधू आयोगाची देखील स्थायी स्वरूपात स्थापना करण्यात आली। यामध्ये दोन्ही देशांचे कमिशनर ठराविक काळानंतर एकमेकांना भेटतील व या संदर्भातल्या समस्यांवर चर्चा करतील असं ठरलं। जर दोन्हींपैकी एक देश एखाद्या प्रकल्पावर काम करत असेल आणि दुसऱ्या देशाला त्याच्या संरचनेबद्दल शंका असेल, तर दोन्ही देशांची बैठक होऊन त्याला उत्तर द्यावं लागेल। जर आयोगाला त्यातून मार्ग काढता आला नाही, तर दोन्ही देश तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील। तसेच या पलीकडे जाऊन वाद सोडवायचा असेल तर तटस्थ तज्ञाच्या मदतीनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन मध्ये जाण्याचा मार्ग सुचवण्यात आला। सिंधू पाणी कराराबाबतची शेवटची बैठक 30-31 मे 2022 रोजी नवी दिल्ली इथं झाली होती। दोन्ही देशांनी या बैठकीचं वर्णन सौहार्दपूर्ण असं केलं होतं। पण आता सिंधू करार इतका का महत्त्वाचा आहे, तर बघा मंडळी, सिंधू नदीचा करार जर स्थगित केला तर पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे। कारण पाकिस्तानला 80% पाणी याच नद्यांमधून मिळतं। पंजाब आणि सिंध प्रांताची शेती या पाण्यावर अवलंबून आहे। जर हे पाणी बंद झालं तर पाकिस्तानच्या शेतीसह वीज निर्मितीवरही मोठा परिणाम होणार आहे। पाकिस्तानची 80% शेतीयोग्य जमीन ही सिंधू नदी प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून आहे। यातील 93% पाणी सिंचनासाठी वापरलं जातं। जर हे पाणी बंद झालं तर पाकिस्तानमध्ये शेतीचं मोठं नुकसान होईल आणि याशिवाय पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 23% आहे। 68% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे।
कराची, लाहोर आणि मुलतान सारखी पाकिस्तानची प्रमुख शहरं सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्याच पाण्यावर अवलंबून आहेत. पाकिस्तानचे तारबेला आणि मंगला सारखे वीज प्रकल्प सिंधू नदीच्या पाण्याचा वापर करून चालवले जात आहेत. करार स्थगित केला तर वीज निर्मिती थांबेल. याशिवाय पाकिस्तानमध्ये अन्न उत्पादनात देखील घट होऊ शकते. यामुळे अन्न सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. एवढंच नाही तर पाकिस्तानचा शहरी पाणी पुरवठा सुद्धा थांबेल. पण मंडळी, सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तानवर लगेच परिणाम करणारा ठरणारा नाही. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर त्याचे विपरीत परिणाम पाकिस्तानी शेतकरी आणि सामान्य जनतेवर होईल असं मत संरक्षण तज्ज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. अभय पटवर्धन म्हणाले की पाकिस्तानवर सिंधू नदी करार रद्द करून तातडीनं परिणाम आणण्यासाठी आवश्यक मोठं धरण आपल्याकडे नाहीये. सिंधू नदीवर एकच मोठं धरण आहे, मात्र त्यामध्ये भारत एका क्षमतेपर्यंतच पाणी थांबवू शकतो. तसंही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातला गहू आणि मक्याचा यंदाचा पीक आता कापणीवर आलंय. त्याला पाण्याची फारशी गरज नाही. येणाऱ्या हंगामात होणाऱ्या पेरणीला मात्र सप्टेंबर पासून पाण्याची गरज भासेल आणि तेव्हा भारतानं अडवलेलं पाणी पाकिस्तानला अडचणीचं ठरेल. पण मंडळी, या करारात कधीपासून वाद व्हायला लागले तर भारतानं जेव्हा पश्चिमेकडील नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थानं समस्या सुरू झाल्या. पाकिस्तानला भीती होती की या योजनांमुळे पाकिस्तानला कमी पाणी मिळेल. दोन्ही देशातील तज्ज्ञांनी 1978 मध्ये सलाल धरणाच्या वादावर चर्चेतून तोडगा पहिल्यांदा काढला. त्यानंतर बगलीहार धरणाचा मुद्दा पुढे आला. हा वाद 2007 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं सोडवण्यात आला. किशनगंगा प्रकल्पही वादग्रस्त ठरला होता. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचलं होतं. त्यावर 2013 मध्ये निर्णय झाला. सिंधू आयोगाच्या बैठकांनी हे वाद सोडवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कित्येक विश्लेषकांच्या मते या योजनांना पाकिस्तानकडून होणारा विरोध हा कधी कधी तार्किक असतो, तर काही प्रकरणी केवळ आपला अधिकार दाखवून देण्यासाठी पाकिस्तानकडून आक्षेप घेतला जातो. बदलत्या परिस्थितीत आणि दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांदरम्यान पाण्याच्या राष्ट्रवादाची ठिणगी पडलेली आता यावेळी दिसते. पाकिस्तानामधील काही राष्ट्रवादी समूह भारतावर हे आरोप करतात की भारत सिंधू नदीचा प्रवाह अडवून पाकिस्तानात दुष्काळ पडण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे भारतात सिंधू करारात बदल करण्याची गरज असल्याचं मत आहे. यावर पत्रकार गार्गी परसाई सांगतात की अनेकांना याबद्दल सविस्तर माहिती नाहीये. त्यांना वाटतं की या नद्यांचं 80% पाणी पाकिस्तानला जातं, म्हणूनच हा करार भारताच्या बाजूने नाही आणि तो रद्द करण्यात यावा किंवा एखादा नवीन करार करावा. गार्गी पुढे म्हणतात की हा करार खूप विचार करून करण्यात आलेला आहे. नद्यांचं वाटप, जलविज्ञान, त्यांचा प्रवाह, त्या कुठल्या दिशेने वाहत आहेत, त्यात किती पाणी आहे, यासारख्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा करार करण्यात आला आहे. आता आपण इच्छा नसूनही पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह बदलू शकत नाही, कारण त्यांचा उतार त्या दिशेनेच आहे. म्हणूनच या गोष्टी तज्ज्ञांवर सोडून द्यायला हव्यात असं त्यांचं मत आहे. दक्षिण आशियातील नदी विवादांवर पुस्तक लिहिणारे एक लेखक आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर मधील प्रोफेसर असणारे अमित रंजन यांनी सिंधू करारावर एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की दोन्ही देशांपैकी कोणताही एक देश सिंधू जल कराराला एकतर्फी हटवू शकत नाही. ते म्हणतात की व्हिएन्ना कन्व्हेन्शन अंतर्गत एखादा करार संपुष्टात आणण्याची किंवा त्यातून बाहेर पडण्याची तरतूद आहे, पण सिंधू कराराला ही बाब लागू होऊ शकत नाही. पुढे त्यांनी लिहिलंय की भारत आणि पाकिस्तान दरम्यान राजनैतिक संबंध तुटले असते तरी हा करार संपुष्टात आणता येत नाही. अगदी कोणत्याही कारणानं हा करार संपुष्टात आला तरी आंतरराष्ट्रीय संमेलन, नियम आणि कायदे आहेत जे देशांच्या पाण्याविषयक हितसंबंधांचं रक्षण करतात. माजी जलसंधारण मंत्री सैफुद्दीन सोज सांगतात की सिंधू आयोगाच्या बैठकी या अतिशय प्रामाणिक आणि व्यावसायिक वातावरणात होतात. या बैठकीत सहभागी होणारे लोक त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. तुम्ही नदीचं पाणी अडवून केवळ पूर आणता, त्यामुळे सिंधू करार हा भारत आणि पाकिस्तानसाठी प्राकृतिक आणि भौगोलिक हतबलता आहे असं त्यांनी म्हटलंय. आता भारताने हा करार थांबवण्याचा निर्णय घेतलाय, पण भारत खरंच पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? भारताकडे तशी क्षमता आणि अधिकार आहेत का? याबद्दल आपण जाणून घेऊया. खरं तर भारताने आधीच रावी नदीचं पाकिस्तानला जाणारं 1150 क्युसेक पाणी रोखलं आहे. पण पश्चिमेकडील नद्यांचं पाणी रोखणं कठीण आहे, कारण यासाठी धरणं, बंधारे यासारख्या पायाभूत सुविधांची गरज आहे. कायदेशीर पाठबळी हवं आहे. शिवाय कराराचं उल्लंघन झाल्यास आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा येऊ शकतो. पश्चिमेकडील नद्यांवर म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांवर मोठी धरणं बांधण्यासाठी प्रचंड गुंतवणूक आणि वेळ लागेल. सध्या भारताकडे या नद्यांचं पाणी पूर्णपणे रोखण्याची पुरेशी क्षमता नाही आहे. सिंधू जल करार हा आंतरराष्ट्रीय करार आहे आणि त्याचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान जागतिक बँकेकडे किंवा
आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू शकतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा करार कायमस्वरूपी करार आहे. कोणताही एक देश स्वतःहून हा करार रद्द करू शकत नाही. फक्त दोन्ही देश मिळून यात काही बदल करू शकतात. तथापि तज्ज्ञांच्या मते व्हिएन्ना कन्व्हेन्शन करार कायद्याच्या कलम 62 अंतर्गत पाकिस्तान दहशतवादी गटांचा वापर करत आहे. या कारणावरून भारत करारातून माघार घेऊ शकतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही म्हटलंय की जर विद्यमान परिस्थितीत काही बदल झाला तर कोणताही करार रद्द केला जाऊ शकतो. म्हणजेच या बाबतीत भारताचं पारडं जड आहे. पण केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच अशा स्वरूपाचे आणखीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.